श्री स्वामी समर्थ। मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या महिन्यात अनेक व्रत वैकल्य सण उत्सव येतात। माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची देखील प्रथा आहे। सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथ सप्तमी। सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे। सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथ सप्तमीला आहे। रथसप्तमी हा सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहेत। सूर्य स्वयंप्रकाशी आहे। अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात। सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले आहे। मकर संक्रांती निमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ हे रथसप्तमीच्या दिवशी संपते। रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत। रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात। आपली भारतीय संस्कृती निसर्गपूजक आहेत। निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करत असतो। यापैकीच माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची देखील प्रथा आहे। यावर्षी 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी आहे। रथसप्तमीला आचला सप्तमी असेही म्हणतात। या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते। धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा। ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्र किरणाय मनोइच्छित फलमदेहि देहि स्वाहा हा रवीचा प्रभावी मंत्र म्हणावा। या रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचे जप किंवा नामस्मरण करणे हे उपयुक्त मानले जाते। अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे। रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, स्नानानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या। शक्य असल्यास नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी। अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करा। मनात काही विचार असेल तर ते दूर सारून सूर्यदेवाला शरण जा। सूर्यदेवाला तीळ आणि पाण्याचे अर्घ्य द्या। सूर्य उपासना सुरू करा आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खिरीचा नैवेद्य अर्पण करा। नदीत केलेले स्नान आणि जोडीला सूर्य उपासना फायदेशीर ठरते। रथसप्तमीचा हा दिवस सूर्य उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। जे लोक या दिवसापासून सूर्याची उपासना करतात त्यांची शक्ती, युक्ती, भक्ती वाढीस लागते। तसंच या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चना केल्याने धनसंपत्ती, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य सुद्धा वाढते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।